नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग, आज आहे स्वामींचा प्रकट दिन. श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. तर त्यानिमित्त मी एक म्हणतात ना की सकाळपासूनचा व्लॉग होता, पण काही मला शूट करता नाही आला, कारण मीच पूजा वगैरे म्हणजे आपलं स्वामी चरित्र वाचायला होते, म्हणून त्यामुळे मग कसं कोण शूट करायला नव्हतं. त्यामुळे जेवढं माझ्याच्यानं जमलं तेवढं मी शूट केलेलं आहे. त्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन होता, त्या दिवशीच मी पारायण लावलं होतं. पारायण मी माझं साधं म्हणजे जसं जमतं आहे ना, स्वामी सगळ्यांना बोलतात की जसं जमतं तसं तुम्ही सेवा करत राहा. त्यामुळेच मी जसं जमतं आहे, मला जसं जमलेलं आहे त्या दिवशी तसं मी सगळं आपलं म्हणजे पूजाविधी वगैरे सर्व मांडून आपलं स्वामींचं पारायण केलेलं आहे. मी म्हणजे सकाळी पूजा मांडली होती 12च्या आधी, आणि नंतर दुपारी मी पुस्तक वाचायला बसले होते. आणि म्हणजे माझं होतं नाही म्हटलं तर 2.5-3 तासात म्हणजे जे आहे अध्याय सर्व ते वाचून वगैरे होतात. आपली पूजा वगैरे सर्व होते. आणि मला कसं एक सिंपल पद्धतीने मी म्हणजे साध्या पद्धतीने मी करते. तर मी आता कसं आपल्या पाटावरती वगैरे कपडा वगैरे टाकून, नवीनच असतात हे कपडे माझ्याकडे, ते टाकून वगैरे मी पूजा व्यवस्थित मांडलेली आहे. स्वामींची मूर्ती पण आहे, छोटी आहे. तर मी सर्व व्यवस्थित मांडून रांगोळी वगैरे करून जो चौरंग आहे पुढचा त्याच्यावरती पुस्तक ठेवून मी वाचलेलं आहे. आणि आता हे आय थिंक 5 वाजताचं काहीतरी आहे शूट केलेलं. हे सकाळी म्हणजे 1 वाजता बसलेली, त्याच्यानंतर 2:30-2:45ला काहीतरी उठले मी सर्व म्हणजे सारामृत वाचून. आणि नंतर मग 5 वाजता पण कसं आरती गेलेली. म्हणजे आरती कशी आता कंटिन्युअसली फॅन बाहेरचं असल्यामुळे आरती चालू राहते, म्हणजे जाते. त्यामुळे मग मी परत आरती लावायला आरती अगरबत्ती सर्व लावत होती वरती खाली, संध्याकाळ झालेली म्हणून. आणि सकाळीच मी नैवेद्य वगैरे सगळं बनवलं होतं, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावरती मी फूल पण वाहिलेलं आहे, त्यामुळे मग सॉरी कळत नसेल, पण मी म्हणजे नैवेद्य जसा असतो भाजी चपाती भात वगैरे याचा नैवेद्य साखर ठेवलेली होती. आणि म्हटलं की जेव्हा आपण पूजाविधी सगळं म्हणजे वाचून झाल्यानंतर आपण म्हणजे काहीतरी गोडाचं बनवावं म्हणून असा विचार केला होता. त्यामुळे मग मी नंतरच हे केलं. सकाळी साखर वगैरे ठेवलेली व्यवस्थित, साखर, पुलाव बनवला होता, भाजी चपाती असं सर्व ठेवलं होतं. आणि मी अजून जेवण वगैरे काहीही केलेलं नव्हतं, म्हणजे पूर्ण वाचून वगैरे होईपर्यंत फक्त चहा आणि पाणी वगैरे घेतलं होतं. चहा आणि फक्त पाणी, बस, दुसरं काहीच नाही. म्हणजे जर ज्याला कोणाला घ्यायचं असेल, काही खाऊन वगैरे करायचं असेल तरीसुद्धा करू शकतं. त्यामुळे मग मी पण सर्व नंतरच केलं जेवण वगैरे. पूजा वगैरे सगळी मांडून 12च्या आधी झाली. त्याच्यानंतर तर मी 12च्या नंतरच पूजा म्हणजे जे अध्याय आहेत आपलं पारायण आहे ते वाचायचं असतं, ते मी त्याच 12च्या नंतर म्हणजे 12:30च्या नंतरच मी केलेलं आहे. कसं जसा वेळ भेटेल तसं सकाळी उठून करणं ज्याला जमत नाही त्यांना दिवसभरात कधीही करू शकतं. काही म्हणजे आपल्याला म्हणजे सगळ्याच गोष्टी असं नाही की आपल्या म्हणजे जसं आहे तसंच करणं गरजेचं आहे. आपल्याच्यानं जेवढी म्हणजे म्हणतात ना भक्ती होईल तेवढं करणं गरजेचं आहे. प्रत्येक नियम जे आता पारायण करताना जे थोडेफार नियम आहेत ते सोडून दुसरं सगळ्याच ही एवढ्याच वाजता 4 वाजताच उठून पारायण करणं गरजेचं आहे, सकाळीच उठून हे करायचं आहे. अशा ज्या गोष्टी आहेत की दिवसभरात आपल्याला जमते त्या टायमिंगमध्ये आपण पारायण करू शकतो. तर मग मी त्याच हिशोबाने मी माझ्या म्हणजे कशी प्रत्येक वेळेस जेव्हा मला करायचं असतं तेव्हा मी कसं मुलाला पण शाळेत सोडायचं असतं, क्लासला सोडायचं असतं, 12च्या नंतरच सगळ्या गोष्टी करणं होतात. आणि एकदा बसलं तर उठायला नाही होत किंवा उठायचं नसतं. त्यामुळे मग कसं 12-12:30च्या नंतरच करायला मला तर स्वतःला होतं. सकाळी 4 वाजता उठलं तरीसुद्धा कसं होतं, आपल्या झोपेच्या ह्याच्यात असतं तर वाचलेलं आपल्याला चांगलं कळणं गरजेचं आहे, तरच ते पारायणाला महत्त्व आहे. तर ज्याला जमतं ते करतं. आता मला पण सकाळी 6 वाजता उठलं तर 3 तास 3.5 तास तर लागतात. मग तेवढा टाईम सकाळचाच गेला तर मग सकाळी नंतर स्कूलला सोडणं असतं, असं प्रत्येकाचे असतात घरात प्रॉब्लेम्स, नाही असं नाही आहे.
मग तेच प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिशोबाने करतं, तसंच मीही माझ्या हिशोबाने करते. मी दिवसभरात कधीही आपल्याला जेव्हा म्हणजे इच्छा होते ना की आपण स्वामींचं नाव घ्यायचं आहे किंवा पारायण करायचं आहे, तसं मी त्या पद्धतीनं किंवा माझ्या म्हणजे स्वतःच्या हे करते पारायण दिवसभरात कधीही. पण एवढंच की म्हणजे पारायण वाचायला बसायच्या आधी फ्रेश होऊन बसणं गरजेचं आहे. सकाळी तुम्ही अंघोळ केली तर बाबा नाही मी त्याच्यावरती असं नाही आहे. फक्त फ्रेश होऊन परत अजून एकदा फ्रेश होऊन पारायण करायला मी स्वतः बसते. तर सर्व म्हणजे पारायण वगैरे करून झालं. संध्याकाळी मग अर्णव येण्याचा टायमिंग आणि ते म्हटलं सकाळी पण नैवेद्य वगैरे ठेवला होता. सर्व सकाळी केलं मी, पण तरीसुद्धा संध्याकाळी असं वाटलं की परत एकदा आपण नैवेद्य ठेवावा, गोड काहीतरी बनवावं. म्हणून मग परत संध्याकाळी मी परत अजून नैवेद्याला शेवळाची खीर बनवली आणि मस्त अशी गोडाची खीर बनवली. खीर नाही बनवली, शेवळ्या बनवल्या गोडाच्या. मग त्याच नैवेद्य म्हणून मी ठेवल्या आणि अर्णवलाही द्यायच्या होत्या. त्यामुळे दोन्ही म्हणजे त्यात हे केलं. मग शेवळ्या थोडंसंच होतं, मग थोडंसंच केलं. संध्याकाळच्या टायमिंगला कसं म्हणजे चहा हे ते होतं, दूध वगैरे गरम करायचं ते केलं आणि नैवेद्य ठेवला देवालाही. आणि एक म्हणतात ना, मनापासून प्रार्थना करणं गरजेचं आहे. मनापासून स्वामींचं नाव घेतलं ना सगळ्या गोष्टी साध्य होतात. तसंच आता मी अर्णवलाही दिलेला आहे शेवळा आणि तो म्हणतो खूप छान टेस्टी झालेत मम्मी म्हणून. तो सांगतो आहे मला, रिप्लाय देतो आहे की बघ खूप छान. आणि त्यांनीही म्हणजे जे आम्ही पारायण केलं होतं तर पाया वगैरे पडून फ्रेश होऊन पाया पडून मगच त्याला नाश्ता दिला संध्याकाळचा. शाळेवरून आल्यावरती देणं गरजेचं आहे. मग त्याला खूप आवडलं. तर चला मग श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.